हाय हॅलो नमस्कार, मी हाऊसवाईफ काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा खूप रिक्वेस्टेड ब्लॉग आहे, कारण तुम्ही म्हणत होता या तुझं घर दाखव. तर आज फायनली मी माझं होम टूर करणार आहे. तर बघूया आपण. स्टार्टिंग म्हणजे एंट्री, रस्ता ही सगळं दाखवतो तुम्हाला. भरपूर सारा चेंज झाला आहे. पहिल्या ह्याला मी वेगळं दाखवलं होतं होम टूर, पण आता जरा वेगळं करणार आहे. तर बघा भरपूर बदल झाला आहे. तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. कसं आहे घर नक्की कमेंट करून सांगा. चला आता बाहेरचं वातावरण तर तुम्हाला दिसलंय कसं आहे ते. आता पाऊस थांबलाय त्यामुळे म्हटलं चला होम टूर करून घेऊया. तर चला आता बघूया. तर ना आता कॅमेरा पकडाय कोण नाही, त्यामुळं मी बॅक कॅमेरानं शूट करते. तर बघा, हा रोड आहे घराकडे जाण्याचा. आतमध्ये इकडं रस्ता आहे, ट्रॅक्टर सुरू आहे तिकडं, जास्त माणसं आहे ती. तर हा रोड आहे बघा. गवत वेगळं इकडचं पण सगळं काढत असते मी, स्वच्छ करत असते. आणि इकडं आहे आपलं घर बघा कसं दिसतंय. सगळी इकडं झाडं आहे ती, आणि एंट्रीच्या इकडं आणि इकडं दोन्ही बाजूला झाडं आली ती, हे बघा. आणि इकडं पण आधी इकडं उकिरंडा होता, कचरा टाकायला केला होता, पण आता नाही. आता सगळं चेंज करून टाकले. तिकडं भरपूर काँग्रेस वाढले, ती पण काढायचं, औषधच मारायचं त्याच्यावर. त्यामुळे हे बघा कसं दिसतंय. ही झेंडूच झाडं सुकूनच गेली, ती काय झालं त्यांना काय माहिती. असं जाऊ देत, आहेत भरपूर, त्याच्यापाशी काय नाही. हे बघा असलं भारी दिसतं ना वातावरण. तिकडं रान आहे, ते आम्ही रानात राहतो. इथंच विहीर आहे. इथं ह्या दगडाच्या पलीकडं विहीर आहे. चला आता आपण ही एंट्री. इकडं झाडं, इकडं झाडं, इकडं पण झाडं लावायची. तिकडं स्वच्छता झाली, आता झाडं लावायची. चला आपण आज जाऊया. अंगण बघा किती सुंदर वाटते. कपडे धुतली ती. आणि इथं जर बसलं ना तर बागेत बसल्यासारखंच वाटतं. भरपूर झाडं आहे ती. तुळशीचं हाया, झेंडूचं हाया, शेवंतीचं वगैरे, ती सगळं मुजून गेलं बघा. ही सगळी झाडं आहे ती. तिकडं गुलाब आहे, मोगरा आहे. तिथं पण एंट्री आहे, ती नंतर दाखवतो तुम्हाला. कपडे वाळा टाकलेले तिकडे इग्नोर करा. हे बघा आपली पाण्याची टाकी. इकडून नळ आहे, प्यायसाठीच पाणी वापरतो आपण. फरशा आणून ठेवल्या त्या आतमध्ये, बाथरूमात, किचनच्या तिथं स्वयंपाकाच्या तिथं लावायचे तर त्यामुळं. आणि इकडं टॉयलेट आहे. इथं आहे कपडे धुण्याचं, सावलीला. जेवढी झाडं असतील तेवढं भारी वाटतं. आतमध्ये पण सीताफळीचं, उंबराचं, लिंबाचं, जांभळ अशी झाडं आहे ती. भेंडी आहेत भरपूर. छान वाटतं आता, मस्त. तर चला, इथं पण एंट्री आहे. जर इकडनं गाडी आली तर इकडनं येते, आणि जर आम्ही चालत आलो ना तर इथनंच येतो. मग इथं दोन झाडं आहे ती. छान वाटतं तिकडनं पण. खालनं बघितलं तर असलं सुंदर दिसतं. इथं तर बागेत बसल्यासारखंच वाटतं. झेंडूची फुलं आली ना तर त्याचा वास येतो, छान वाटतं खरंच, बागेत बसल्यासारखंच. विटा इथं लावल्या त्या. चला आता आपण घरात जाऊया. घर बघूया कसं आहे कसं नाही. तुम्ही एकदाशी बाहेरचं बघून घ्या. हे असतं घरी तर ह्यांनी मोबाईल पकडला असता आणि मी दाखवलं असतं, पण हे नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे. अर्धी कपडे तिकडे, अर्धी कपडे इकडे, कारण म्हणलं समोर नको. हे दरवाजा आपला. चला, स्टार्टिंगला इथं दोन खुर्च्या आहेत. पाहुणे आलं तर इथंच बसते. तिकडं बेडकडं कोण जास्त जातच नाही, इथंच असतं दोन खुर्च्या. इथं आहे आपली मशीन. तिकडं मनी प्लॅन्ट, ती सोनूचं ABCDचं तिला खायला ठेवलेलं आहे. मशनीवर सांडलं आहे, ते कलर सांडला आहे, ते काही निघतच नाही तिला पाणी. इकडं आहे बाथरूम, ते दाखवतो तुम्हाला. यादी बघून घ्या तुम्ही. ही दरवाजात आल्यानंतर ना, होय दाखवलं. हिला लई काळजी. तर चला आता आपण इकडनं जाऊया. इकडं दरवाजाच्या उजव्या साईडला हे आहे, गॅस आहे, जो की आता संपला आहे. आणि मी बाहेर स्वयंपाक करते, दाखवते कुठं करते. तुम्हाला थोडंसं कळलं असेल, तरी पण इथं गॅस ठेवला आहे. पातीला काळ झाले, कारण चुलीवर 2 दिवस स्वयंपाक करतो. तिकडं हांडा ठेवला आहे. आम्ही हांडा भरून आणतच नाही, कारण टाकीतलं पाणी असतंच, थंड असतं, त्यामुळे बाहेरचं आणायचं आणि तीच प्यायचं असं असतं आमचं. तर हांड्याचा वापर फक्त स्वयंपाकाला होतो. दूध ठेवलं तिथं. तर आहे भांड्याची मांडणी.
मी काही नीटनीटकं ठेवलं नाही, जसं माझं घर आहे तसंच मी दाखवते तुम्हाला. भांडी घासून आणलेली आहेत, ती काही मांडली नाही, ती पाणी सगळं नितळल्यानंतरनं मांडणार आहे. इकडं आहे फ्रीज. फ्रीजवर रोज पसारा नसतो, पण आता काय झालं गॅस संपलाय त्यामुळं ते हळदीचं वगैरे इकडं ठेवलं, कारण सोनू पराक्रम करते मी बाहेर स्वयंपाक करायला लागली का. तर इथं फ्रीज, तिकडं छोटंसं आपलं देवघर नाही आहे, देवघर आहे पण माझ्यापाशी नाही आहे, त्यामुळं पाटावरती चौरंगावरती मांडले मी. इकडं आहे ते ड्रेसिंग टेबल, त्याच्या शेजारी आहे ते आपलं कपड्याचं कपाट. सोनून लावले टी व्ही. बेड, त्या कपाटाखाली चप्पल वगैरे असते आमच्या न घालण्याच्या. ही सोनूची बाहुली मला लय आवडते, मी तिला टिकली वगैरे लावल्या, ती छान दिसते. इथं काय झालंय बाहुलीला, उभं उभं. तर इकडं आहे हातरा कामरायची कपडी, सोनूची खेळणी, झोका आणि मोटरची पाईप आहे, आज मोटर आणली पण जोडली नाही अजून, त्याचं आहे इकडं. तिकडे खेळणी आहे त्याची, काय पसार नसतो. बेड खालून बघितलं तर असंच दिसणार, पण खाली असं काय म्हणतात ठेवून आम्ही ते वर ठेवलंय, खाली मोकळंच आहे, काय अडचण नाही. हे सोनूचा बघा फळा, सगळीकडे तिनं गिरगुटा करून टाकलाय, त्या लोखंडावर लिहित असते ती. आणि हा बेड, कधी वापर होत नाही त्याचा. तर इकडे आहे ते सायकल सोनूची, कारण दुसरीकडे सायकल ठेवायला कुठं जागाच नाही, त्यामुळं तिकडंच आम्ही ठेवत असतो. आधी ती कपाटावरती होती तिथं, पण आता ती मोठी झाली त्यामुळं काढली आहे, म्हणलं असू द्या ती वापरावीत. तर ह्या पोत्यात आहे जे ह्यांनी आणलेल्या फळ्या आहेत त्या, आता गॅस संपल्या म्हणल्यावर त्याचा उपयोग व्हायला लागला आहे. त्या आधी तिकडं होत्या, तर तिथनं काढल्या त्याने इथं ठेवल्या, त्या जसं लागल तसं नेतोय. तसं सकाळी पाऊस पडायला लागला म्हणून आणलेल्या, नाहीतर बाहेरच असतात. तर इथं आहे बाथरूम, पावसा येत असलं का आतमध्येच कपडे सुकायला टाकायला लागते ते. आणि हे बाथरूम फक्त मीच आंघोळ करते ह्याच्यात, सोनू तिचा पप्पा बाहेर करत असते. तर इथं पडदा पण होता, हा पडदा जसा आहे ना, एक मिनटं, हां तो पडदा होता का नाही, तसा एक ते पडदा होता धुवायला, तो दोन्ही धुवायला काढलेला, पण इकडचा अजून लावलाच नव्हता. आता बघू त्याला कधी मुहूर्त येतोय. तर झालं, एवढंच माझं घर आहे. हे बघा, इथून स्टार्ट होतं आणि ह्या कोपऱ्यातनं स्टार्ट होतं आणि ह्या कोपऱ्यात संपतं. एवढंच घर आहे, बघेल इतकं हाताच्या अंतरावरती. आणि बाहेरचा व्ह्यू घरातनं एकदा दाखवते. बघा खूप छान आहे. मला छोटं असलं तरी माझं घर मला आवडतं, कसं का असं ना. हा बघा इथं चूल आहे, इथं स्वयंपाक करते मी, झाकून ठेवली पाऊस येत होता म्हणून. आणि असं आहे आपलं अंगण आणि असं आहे आपलं घर. हां सोनं चाललंय आता, ती खायला ठेवलंय ते खात्या. तर हे आहे घर. तर चला, आवडलं का नाही घर सांगा, कसं वाटलं. तर कसं वाटलं माझं पत्र्याचं छोटंसं घर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ग बस मध्ये बोलत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गप ना, हां बोल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. तर माझं घर आवडल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ बनवत जावा. रोज व्हिडिओ टाकते मी, तर बघत पण जावा आणि सबस्क्राईब पण करून जावा. तर चला, बाय बाय. बाय कर बाबडे. हां, तर उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, मस्त राहा. चला बाय. श्री स्वामी समर्थ.